विधान परिषदेसाठी मवियाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। नाशिक मतदारसंघातून नाशिकचे दिलीप पाटील हे माघार घेणार आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या संदीप गुळवे यांचा मार्ग मोकळा झालाय, तर दुसरीकडे कोकणातून ठाकरे गटाचा उमेदवार माघार घेणार आहे। काल नाना पटोलेंसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते। काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात, त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत। प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही। आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो, ते पक्षाचे प्रमुख आहेत। आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती, त्यांनी तयारी सुरू केली होती, त्यांनी जवळजवळ 90,000 नोंदणी केली आहे। पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। प्रांजल, आपण पाहतोय पदवीधर निवडणुकीच्या मतदानावरून खरं तर मवियामध्येच रस्सीखेच बघायला मिळत होती, मात्र आता मवियाचा तिढा कुठेतरी सुटल्याचं बघायला मिळतंय। वर्ष आपण जर बघितलं तर या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकी खरं तर विविध कारणास्तव चर्चेत ही ठरलेली आहेत। अनेक वाद हे झालेले आहेत, धक्काबुक्कीचे आरोप देखील यामध्ये करण्यात आले, मोठा राडा देखील उमेदवारी अर्ज भरतेवेळी झालेला होता। विशेष म्हणजे याच निवडणुकी दरम्यान महायुती असेल यासोबतच महाविकास आघाडी देखील फूट पडली का असं बोललं जात होतं। कारण आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि उबाठा गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले, तर महायुतीकडून देखील अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी फूट पडली असं बोललं जात होतं। यासोबतच काल देखील नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंकडे यावर मागणी देखील केलेली होती की तुम्ही अर्ज जो आहे तो मागे घ्या, मात्र अखेर यावरती तोडगा हा निघाल्याचं दिसून येत आहे आणि नाशिकची काँग्रेसची जागा जी आहे ती माघार घेतील असं सांगण्यात आलं आहे। मात्र कुठेतरी अजूनही उद्धव ठाकरे गट जो आहे तो कोकणच्या जागेवर माघार घेण्यास तयार नाहीत का, काय नक्की सर्व परिस्थिती आहेत। माझ्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत नाशिकचे सुधाकर बडगुजर। काय एकूण परिस्थितीत काँग्रेस आता अर्ज मागे घेणार का? महाविकास आघाडीचा समन्वय झालेला आहे। नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाने माघार घ्यावी आणि कोकणामध्ये शिवसेनेने माघार घ्यावी असा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून आलेला आहे आणि निश्चितपणाने काँग्रेस पक्षाने कुणालबाबा पाटलावरती ती जबाबदारी दिलेली आहे आणि ते कुणालबाबा पाटील उमेदवाराला घेऊन निश्चितपणाने 1 वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचतील अशी आशा आहे। पण कुठेतरी काँग्रेस अजूनही इच्छुक नाहीत किंवा अनुकूल नाही असं वाटतं की? नाही, तसं तर काही म्हणजे सांगण्यात आलं नाही किंवा त्या पद्धतीची काही चर्चाही नाही। परंतु कुणालबाबा पाटील आणि स्वप्नील पाटील जे आहेत त्यांचे बंधू, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। ते म्हटलं की आम्ही उमेदवार घेऊन निघतो आणि वेळेवरती माघार घेतो। किती आव्हानात्मक वाटतात ही निवडणूक? नाही, महाविकास आघाडीचा उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुळवे हे विजयी होतील, त्यामध्ये काही शंका नाही। परंतु ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समन्वय केला, खालच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय केला, ते निश्चितपणाने त्याचं यशामध्ये रूपांतर होईल। एकंदरीत वर्ष आपण बघत आहोत की आता काँग्रेसचे उमेदवार नाशिकचे दिलीप पाटील जे आहेत काँग्रेसचे, ते माघार घेतील आणि निश्चितच महाविकास आघाडी ही निवडणूक देखील जिंकेल असा आत्मविश्वास खरं आता ठाकरे गटाकडून व्यक्त केला जातोय। अगदीच प्रांजल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू।